कामेरीला जी क्रांतिकारकांची बंडखोरीची परंपरा आहे ती आपण जपूया, असे वाळवा तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने समितीचे समन्वयक प्राध्यापक अनिल पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत कामेरीतील शेतकऱ्यांनी शासनाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाची ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच रणजित पाटील यांच्या हस्ते होळी केली। या शासन पत्रकाच्या दहनाच्या कार्यक्रमात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड धनाजी गुरव, सुनील पाटील, छाया पाटील, शहाजी पाटील यांच्यासह अनेक बाधित शेतकरी उपस्थित होते। यावेळी सरपंच रणजित पाटील यांनी कामेरीतील शेतकऱ्यांवर होणारा शक्तीपीठाचा अन्याय दूर होईपर्यंत शासनाविरोधात लढा देण्याचं आश्वासन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीला दिले। भैरवदेव पतसंस्थेचे संस्थापक सुनील पाटील यांनी परिपत्रकाची होळी ही तर केवळ सुरुवात आहे, हा लढा आम्ही अधिक तीव्र करू असं सांगितले। भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सचिन जाधव यांनी बौद्ध बांधवांच्या जमिनी हिसकावून घेण्याचं कारस्थान रद्द होईपर्यंत आम्ही थांबणार नाही असं आश्वासन दिलं। कॉम्रेड धनाजी गुरव यांनी लोकांचा उत्साह पाहून सांगितले की तुमच्याकडे पाहून असं वाटतंय की सरकारला आता हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावाच लागेल। शासकीय पत्रकाची होळी करण्यात आल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्याची दिशा ठरवण्याबद्दल कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। दरम्यान जिल्ह्यातील वाळवा तवलूस तालुक्यात ही परिपत्रकाची होळी करण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाचा जो JR काढलेला आहे आज, त्या JRचा सर्व पूर्वचे ग्रामस्थ आणि बाधित शेतकरी त्याचा निषेध करत आहेत आणि त्याची होळी पण करत आहे। खरं म्हणजे बऱ्याच वेळेला प्रयत्न करून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग अजून काही थांबलेला नाही आणि हा थांबवण्यासाठी पूर्वचे सर्व ग्रामस्थ आता काठी घेऊन आता उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत। कशा पद्धतीनं हा थांबवायचा या सर्व चर्चा गाव लेवलला झालेल्या आहेत आणि पूर्वचे ग्रामस्थ सर्व मिळून या शक्तीपीठाला विरोध करत आहेत। शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी अधिग्रहण करण्याचे जे JR काढलेला आहे तो कुठलीही चर्चा न करता तर लोकांच्यात प्रबोधन करायला पाहिजे होतं। हा मार्ग कशासाठी आहे, ह्याचं फायदं काय, तोटं काय, गावोगावी चर्चा करायला पाहिजे होती। असं न करता अचानक हा अधिग्रहणाचा JR काढलाय। पूर्वी जी महामार्ग जाणार होता तो मार्ग बदलण्याचं कारण काय? मग तिथं जमिनी सुपीक होत्या, इथं काही नापीक आहे त्या का? आमची जमीन ही आमची आहे, ती काळे असून दे, गोरे असून दे, लंगडे असून दे, डोळा गेलेले असून दे, आमची आहे तिथं आम्हाला जन्म दिलाय, आम्ही त्यांना सोडणार नाही। असं असताना मला भाऊ असं आश्चर्य वाटतंय की पूर्वी जरा त्रिशंकी सरकार व्हायचं ते बरं होतं, जरा ते चांगलं काम चालवावं, चांगल्या कामात व्यत्यय येऊ नये ह्यासाठी लोकांनी भरभरून मतं देऊन स्पष्ट बहुमताचं सरकार आलं आणि स्पष्ट बहुमताच्या जोरावर की जो अन्यायकारक महामार्ग कसल्याही शेतकऱ्यासाठी चर्चा न करता जो लादण्याचा प्रयत्न चालू आहे फार चुकीचा आहे। लाडक्या बहिणीने मतदान दिलं, तुम्हाला शेतकऱ्यांनी मतदान दिलं, तुम्हाला स्पष्ट बहुमत तुमच्या स्वप्नात नाही इतकं तुमचा आमदार निवडून आला, त्याचा असा गैरफायदा शेतकऱ्यांच्या फिरवू नका तुम्ही। खरं म्हटलं तर लोकशाहीत लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतात। असं असताना तुम्ही कसलीही सूचना न देता अधिग्रहण जमिनी कितीतरी लोकांचा अल्पभूधारक सगळे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून तुम्ही आता हा नांगर फिरवायला लागलाय, त्यांच्यासाठी चर्चा करायला पाहिजे, काय तर मार्ग पाहिजे। किती आमदारांच्या किती खासदारांच्या जमिनी गेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी भूमिका गुलदस्त्यात आहे लोकप्रतिनिधीची। माझ्या मते मुख्यमंत्री साहेबांचे पुढे वेगळं बोलतात, तिथं आमच्या पुढे वेगळं बोलतात, तर सर्व लोकप्रतिनिधी जे आमच्या भागातले असतील त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर शेतकरी ठरवतील लोकप्रतिनिधींच्या बाबत काय निर्णय घ्यायचा। आणि आमचा फार मोठा प्रखर विरोध त्या महामार्गाला राहील। सरकारनं अजून सुद्धा विचार करून की शेतकऱ्यांचं नुकसान न होईल अशा दृष्टीने हा मार्ग रद्द करावा। ही डोंगर कपारी आहेत, सरकारची ताकद फार मोठी असते, डोंगर कपारीच्या मार्गाने तुम्ही मार्ग नेण्यास आमची काहीच हरकत नाही, पण या सुपीक जमिनी, पाणसर जमिनी कर्ज काढून लोकांनी स्कीमा घातलेल्या तिची वाट लागणार सगळी। आम्ही कुठं जाणार? पुन्हा महामार्ग जाऊन त्याच्या भोवतालची मी जमीन खराब होणार, त्याच्या पर्यायी रस्ता राहणार नाही, मग ऊस काढायला कुठलं जाणार आहे? तुकडे होणार, एक तुकडं पूर्वेला एक पश्चिमेला, पाणी कसं नेणार तिथं? बऱ्याच अडचणी आहेत। याचा कसलाही अभ्यास न करता शासनानं ताकदीच्या जोरावर जो हा घाट घातलेला आहे शक्तीपीठ महामार्गाचा, हा कंप्लेंट बंद करावा, रद्द करावा। आम्हाला कसलंही आमिष नको, तुमचं पैसे नको, नोकरी नको, जागा पर्यायी नको, आम्ही ही जागा आमची सोडणार नाही। आणि त्यासाठी आम्ही हे जे अधिग्रहणाचा जे अध्यादेश काढलाय सरकारनं, ती जे आज पूर्व ग्रामपंचायत पुढे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आज आम्ही ती होळी करत आहोत।